मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज आगीचं तांडव पाहायला मिळालं। कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीला आग लागली। अनेक सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली। आगीत अनेक झोपड्या जळून भस्मसात झाल्यात। अग्निशमन दलाच्या 19 गाड्यांनी 3 तास शर्थीचे प्रयत्न केल्यावर अखेर आग आटोक्यात आली। मात्र या आगीमध्ये एका मुलाचा बळी गेलाय तर 3 महिला जखमी झाल्यात। 35% भाजलेल्या महिलांवरती उपचार सुरू आहेत। दरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश या संपूर्ण परिसराचा झोपडपट्टी दाट असल्यानं गाड्या पोहोचण्यास उशीर झाला, त्यामुळे ही आग आणखी भडकली। आपण बघतोय आग लागल्यानंतर किती मोठमोठे धुराचे लोट या ठिकाणी उठले होते। कांदिवलीमधली दामूनगर ही झोपडपट्टी अत्यंत दाटीवाटीची आहे। इससे बड़ी थी लेकिन अभी तो फिलहाल नॉर्मल हो चुकी है। कर्मियों ने अपना काम किया है जितने गाड़ी है। कुछ धमाका सुना था आपने कुछ? हाँ, सिलेंडर तो कम से कम 25-30 फटे हैं इसमें। हाँ, 25-30 सिलेंडर फट चुके हैं फिलहाल। आग तो 11 साढ़े 11-12 बजे के आसपास लगी थी। क्या क्या देखा आपने? उसमें आग तो इतनी भीषण थी कि उस टाइम जब देखे तो आग ऐसा उलझ चुका था कि फायर ब्रिगेड तो 1-1.5 घंटे बाद ही आई यहाँ पे, और ना पुलिस प्रशासन कोई इतने जल्दी नहीं आई थी। तो अभी क्या कोई है आपका? अब वो मेरे एक रिलेटिव उसमें रहते थे, मैं उन्होंने फोन किया कि भाई ऐसा ऐसा हुआ, मैं उसको देखने के लिए आया। ब्लास्ट हुआ? हाँ, यहाँ पे ब्लास्ट हुई। वही उसका सिलेंडर फटने का आवाज जो आया, 40-50 सिलेंडर में जब से आया हूँ तब से देखा हूँ कि 40-50 सिलेंडर फट चुका है अभी तक। ज्या वस्तीला आग लागली तिथल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। पण आता दामूनगर इथे उभे आहोत। या ठिकाणी बरोबर 12 वाजता आग लागली होती। आग छोट्याशा प्रमाणात होती, पण ते आगीचा भडका एवढा मोठा उडाला की पूर्णपणे या ठिकाणी अफरातफरीचा माहोल झालेला आहे। या ठिकाणी 5 ते 6 जे सिलेंडर होते ते ब्लास्ट झालेले आहेत। अजूनपर्यंत कुठल्या जीवितहानीचा काही आपल्याला काही आकडा कळत नाहीये, पण या ठिकाणी पूर्ण विभागामध्ये एक अफरातफरी झालेली आहे। जे इकडचे जे स्थानिक आहेत ते सुद्धा यांना मदत करायचा प्रयत्न करतात। जे बघे लोक आहेत त्या बघ्या लोकांना सुद्धा या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे। या ठिकाणी जे फोटो करणारे आहेत ते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। आणि इथल्या संपूर्ण परिस्थितीवरती पोलीस नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण ही आग सतत वाढत जात होती। आमचे प्रतिनिधी आलोक पांडे तिथे उपस्थित होते। काय नजारा होता त्यावेळी आपण पाहूया। मुंबई के कांदिवली इलाके में इस वक्त हम मौजूद हैं, जहां पर आप देख सकते हैं किस तरीके से भयानक आग ये लगी थी। आग के इस पूरे यहाँ पर जो इलाका था पूरा चपेट में आया है। लोगों के कई घर यहाँ पर जो है वो पूरी तरीके से जल कर यहाँ पर राख हो चुके हैं। यहाँ पर जो आबादी यहाँ थी उन्हें पूरे इस इलाके में अलग अलग जगहों पर यहाँ से दूर रखा गया है, और यहाँ पर अभी भी आग की दमकल गाड़ियाँ जो यहाँ थी वो अब तक जद्दोजहद कर रही हैं उसे बुझाने की। पूरी तरीके से आप देख सकते हैं जो घरों में लोगों के सामान थे वो जल कर राख हो चुके हैं। सिलेंडर ब्लास्ट की बात की जाती है कि लगभग 12 बजे यहाँ पर घर का जो घरेलू सिलेंडर होता है उसका ब्लास्ट हुआ। आप देख सकते हैं कि सिलेंडर आपको साफ दिखा है। पूरी तरीके से सिलेंडर का जो ब्लास्ट है वो देखने को मिल रहा है कि पूरा सिलेंडर खाली और जो उसके अवशेष है वो यहाँ पर मिल रहे हैं। हम जानना चाहेंगे आपसे कि आपके यहाँ पर कितने घर थे और कब ये आग आपको पता चली और लगी और कैसे हुआ? 11:30 बजे भीमनगर नालंदा बुद्ध विहार के पीछे एक सिलेंडर फटने से थोड़ा सा जलने के बाद में फिर बाजू का घर जलने के बाद में फिर एक के बाद एक जलते जाके फिर यहाँ तक आके कम से कम 2 से 2.5 हजार घर पूरे जल के राख हो गए यहाँ पे लगभग। और कितने लोगों की कैजुअलिटी अब तक यहाँ पर आप लोगों ने देखी है कि लोगों को चोटें लगी हैं या आग से झुलसे? किसी को लगी रही। फर्स्ट टाइम जहाँ पे फुटा वहाँ एक किसी को चोट आई हुई है, बाकी किसी को चोट आई नहीं। सब घर छोड़ के भाग गए अपना सामान निकल के, लेकिन किसी को सामान निकलने नहीं मिला। सिलेंडर निकल के हमारे लोगों ने सब सिलेंडर निकल के सब नाले में फेंके हुए हैं सामने वहाँ पे, उसीलिए सब कुछ बचा हुआ है थोड़ा बहुत। पानी से यहाँ पर लोग हैं, चाहे बाल्टी हो चाहे हंडी हो, यहाँ पर जो घरेलू सामान उपयोग में आते थे उसे बुझाने की कोशिश कर रहे हैं लोग। कोशिश में अभी भी फायर ब्रिगेड के जो जवान हैं वो लगे हुए हैं कि कैसे न कैसे करके ये आग जो है वो बुझाई जाए। पूरी कोशिश चल रही है यहाँ पे जो जद्दोजहद है, लेकिन कहा जाए तो जो लोगों का घराना था, जो लोगों का घरौदा था, जो लोगों ने पाई करके यहाँ पर जुटाया था, वो इस सिलेंडर ब्लास्ट में पूरी तरीके से यहाँ पर राख हो चुका है। कैमरा नरेश के साथ आलोक मिश्रा, झी मीडिया, मुंबई। आणि तिथले आमदार प्रकाश सुर्वे आपल्यावर आता फोन लाईनवर आहेत। सुर्वे साहेब, सगळ्यात आधी माहिती द्या की आत्ता अधिकृत किती घरं जळाली आहेत? आपण आता आगीवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलो आहोत का? घेण्यामध्ये आपण पूर्णपणे यशस्वी ठरलेलो आहोत जी। चारी बाजूंची आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। आता जे फक्त काही घर जलत्या वस्तू आहेत त्यांची आग आहे आणि ती पण पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे।
प्रकाशजी, एक छोटा लहान मुलगा या आगीमध्ये दगावल्याचं कळतंय. जखमी किती लोक झालेत, त्यांना मदत कशा पद्धतीनं पोहोचवण्यात येते? आतापर्यंतच्या याच्यामध्ये एक म्हातारी बाई ऑफ झालेली आहे आणि 2 जखमी झालेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आता मी पूर्ण वर डोंगरावर जिथे आग लागली ते पण पूर्ण चूर्ण आलेलं आहे. जी जी. आणि कंप्लीट 3 तासापासून इथे स्वतः जागेवर आहे. कलेक्टर साहेब सुद्धा माझ्याबरोबर आहेत, ऍडिशनल सीपी सुद्धा प्रकाशजी, माझ्याबरोबर झोपड्या मोठ्या होत्या या सगळ्या परिसरामध्ये. आता अनेकांनी नातेवाईकांकडे आसरा घेतलाय. लोक आता टीव्हीवरती बघतायत की नेमकी काय मदत दिली जाईल, कशा पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल. आता त्यांचा प्रथम प्रश्न आहे की त्यांना आता अन्न पाणी निवारा देणं हे महत्वाची गरज आहे. जी. तर त्याच्याकरता इथे वेगवेगळे टेंट बांधण्यासाठी कलेक्टर साहेब, महापौरांना मी बोलून घेतलं, डीएमसीचे डीएमसी या सर्वांना बोलून त्यांच्यासाठी टेंट उभे करण्याचे प्रयत्न आपलं काम चालू आहे. त्यांना पाणी पुरवठा, फिरते शौचालय मागवलेले आहेत मी, ते पण थोड्या वेळात येतील. त्यांची जेवणाची व्यवस्था पूर्णपणे करत आहोत. त्याच्यानंतर त्यांना लागणारे आता ब्लँकेट 5,000 ब्लँकेट सुद्धा मी मागवलेले आहेत. ते सुद्धा ब्लँकेट सुद्धा त्यांना रात्री थंडी लागेल हा महत्वाचा प्रश्न आहे ना. आणि जिथे जिथे शाळा आपण बीएमसीच्या त्या ताब्यामध्ये घेत आहोत. जी जी, धन्यवाद प्रकाशजी या सगळ्या मदती करता. आपण सगळे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त आणखी वेगाने कामाला लागा. धन्यवाद, आपण बोललात आमच्याशी. आग पूरी तरह से बुझ गई है. तो यहाँ पे देखा जाए तो बहुत ही बढ़िया एरिया, बहुत बड़ा एरिया इसमें अफेक्ट में आ गया है. और मैं हमारे अग्निशमन दल को भी सराहना करूँगी कि वो अगर नहीं पहुँचते तो पूरा ही ज़्यादा इसमें जीवित हानि होने की संभावना थी, लेकिन वो हुई नहीं है. वित्त हानि तो हुई है क्योंकि सब झोपड़ियाँ जलकर खाक हुई है. तो इसकी वजह मैम कोई इन्वेस्टिगेशन होगा? इन्वेस्टिगेशन तो होगी, अभी रिपोर्ट तो आए नहीं है, लेकिन जब लोग नागरिक आके बता रहे हैं कि घर के सिलेंडर का स्फोट इसमें हुआ है और इतनी छोटी छोटी झोपड़ियाँ थी कि एक के बाद सब सिलेंडर घर में, तो एक तो होता ही है सभी के घर में, तो सिलेंडर ब्लास्ट होने के कारण और यहाँ पे आने के लिए भी उतनी ज़्यादा रास्ता नहीं मिलने के कारण उसको प्रोटेक्ट करना भी बहुत मुश्किल हुआ था. लेकिन हमारे जवानों ने आग तो पूरे काबू में लाया है. अभी तो 3 जन को इंजर्ड बताया गया है, जिनको अस्पताल में लेके गए हैं. नक्कीच ही आग भयंकर मोठ्या प्रमाणात आपण म्हणू शकतो, कारण माझे सहकारी प्रशांत अंकुशराव आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, आपण बघतोय लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर येतात, आता या ठिकाणी भेटी देण्याकरता येत आहेत, पण हा जो सगळा परिसर आहे अत्यंत दाटीवाटीची ही सगळी झोपडपट्टी होती. साहजिकच सिलेंडरची दृश्य बघतोय आपण, ही अत्यंत भयंकर, म्हणजे मुंबईतल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत रेल्वे लाईनच्या बाजूच्या, अनेक अशा झोपडपट्ट्या आहेत की ज्या खरंच धोकादायक आहे. आपण सतत या बाबतीत सांगत असतो, बोलतो, पण दुर्दैवानं लोकांना अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहावं लागतं. बेरमपाड्याची घटना मला या आगीच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत आठवते. खरंच मुंबईत अत्यंत धोकादायक परिस्थितीत सगळे झोपडपट्टीवासी राहतात. आता नेमकी काय स्थिती आहे आणि घर गेलंय या सगळ्या नागरिकांचं? नक्कीच ऋषी, घर गेलंय, डोक्यावरचा सहारा निघून गेलाय, वरचं छप्पर निघून गेलेलं आहे. इकडे लोकप्रतिनिधी येत आहेत, तिकडे जाऊन भेट देत आहेत, पण जी खरी परिस्थिती आहे जी आज रस्त्यावर आपण आता बघतो की या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे पण बघत असाल की तांडाच्या तांडा फिरतोय. काहींची मुलं हरवली आहेत, काहींचं पूर्ण घर हरवलेलं आहे. काही मुलं आपले, काही बायका छोट्या छोट्या किंवा काही माणूस छोटे छोटे फोटो घेऊन या रस्त्यावर फिरतायत की ह्याला बघितलं का, ह्या मुलाला बघितलं का हे शोधतायत. पोलिसांची हेल्पलाईन अजून अशी कुठेतरी सुरू झालेली दिसत नाहीये. जे आमदार आहेत जे ते सांगतायत त्याप्रमाणे ते सोय करतील. प्रशांत, एक प्रतिक्रिया येते ती आपण आधी घेऊ. झोपड़ी है और कुछ पक्के झोपड़े, ये अप्रोक्स फिगर हमको मिला इधर के सोशल लोगों से कि 2000 के आसपास है, कच्चे और पक्के में कुछ ग्राउंड प्लस 1 है, 2 माले के. इसमें सब रहने वाले, उनका घर में यूज करने वाला सामान है, बेड्स है, बिछाने हैं, वायरिंग है. इसमें आग लग गया और हमने अभी पूरा कंट्रोल कर लिए. जितने हमारे जो 16 फायर इंजन आए हैं, क्योंकि जब ये मेजर फायर हुआ तो वी डोंट वांट टू टेक द रिस्क, क्योंकि साइड में एडजॉइनिंग में रिस्क ज़्यादा है, सब रेसिडेंशियल एरिया है और स्लम एरिया है. तो इसके लिए हमारा कंट्रोल रूम ने ज़्यादा से ज़्यादा फायर इंजन डिप्यूट करके हमने विद बहुत कम टाइम में उसको चारों बाजू से कंट्रोल कर दिया. अभी कंप्लीटली इट इज अंडर कंट्रोल. ये सिर्फ कूलिंग ऑपरेशन हमारा चालू है. कैजुअलिटी में एक चार्ट बॉडी मिला है फीमेल का, लेडीज का कोई चार्ट बॉडी मिला है उधर से, और 2
इंजरी है, वो शताब्दी हॉस्पिटल में हम आने के पहले लेके गए, उनको इंजरी बोल दो माइनर है, दैट इज नॉट सीवियर, ऐसा समझ में आया है। कोई आया नहीं आमदार, थोड़ा दिक्कत हुआ, काफी नैरो एरिया है सर, आप लोगों को दिक्कत हुई इसमें करने के लिए क्योंकि काफी नैरो एरिया है। ट्रैफिक का प्रॉब्लम, काकुरली जो रोड है पूरा का पूरा रोड है, ये पूरा कांदुली स्टेशन जो है हाईवे से बहुत तकलीफ हुआ फायर इंजन को। हमारे पास जंबो टैंकर है, फायर इंजन है, टैंकर के लिए उसको बहुत तकलीफ हुआ इधर पहुंचने के लिए। फिर भी हम कैसा एनी हाउ हमको पहुंचना है और चारों बाजू में गाड़ी डाल दी है। इट इज कम्प्लीटली। मुंबई अग्निशमन दलाचं खरंच कौतुक। अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईचं अग्निशमन दल काम करतं आणि आजही यशस्वीरित्या ही आग अग्निशमन दलानं कमी वेळात आटोक्यात आणली। प्रशांत अंकुशराव माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात की लोकांची घरं गेली आहेत, लोकांकडे आता निवारा नाहीये, अनेकांची मुलं हरवली आहे, कुटुंबापासून ताटातूट झाली आहे, हेल्पलाईन सुरू करायला हवी। मुंबई पोलिसांना आपण आवाहन करूयात की ती हेल्पलाईन सुरू करा, पण आता सर्वप्रथम तिथं कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे थोडक्यात आपण सांगाल? ऋषी, नक्कीच की या ठिकाणी जी हेल्पलाईनची गरज आहे ती सर्वात मोठी आहे। या ठिकाणी जे NGO आहेत, जे राजकारणी आहेत, जे काही संस्था आहेत, काही प्रायव्हेट माणसं आहेत, ती स्वतः या ठिकाणी बिस्किट, चहा, पाणी घेऊन पोचत आहेत। संध्याकाळी जेवणाची सोय करण्यात येणार आहे, हेच सर्व ठीक आहे। आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून या लोकांचं काय होणार, त्यांना कुठे सहारा मिळणार? नक्कीच या ठिकाणच्या जे काही ज्या शाळा आहेत त्या घेतल्या असतील, पण ह्यांचं पूर्ण जे कागदपत्र आहेत, जे काही त्यांचे जे कागदपत्र आहेत ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। काही लोकांच्या म्हणण्यानुसार असं म्हणण्यात येतं की हा डाव तर नाही आहे आम्हाला संपवायचा, असंही काहींचं म्हणणं आहे। पण याच्यावर कुठेतरी प्रशासनाने या पूर्ण आगीवर एक कुठेतरी चौकशी करणं गरजेचं आहे, असं लोकांचं म्हणणं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।